उस्मानाबाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. धाराशिव जिल्ह्यातील भाग्यश्री हॉटेलच्या नावाची चर्चा 2 दिवसापासून मोठ्या प्रमाणात होत होती की काय घडलंय आणि काय नाही, आणि गुन्हा दाखल होत नाही. त्यामुळे ट्रोलर ट्रोल करत होते. सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चा होत्या आणि त्या चर्चांना आता कुठेतरी पूर्णविराम मिळणार आहे आणि गुन्हा दाखल झालाय अशी माहिती नागेश मळगे यांनी आपल्याला दिलेली आहे. आणि आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. काय प्रकरण घडलं आणि 2 दिवसाच्या त्यांना काय संताप झालाय, सगळ्या प्रक्रियेची आपण त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत. सर, 2 दिवसा अगोदर तुमच्यावर हल्ला झाला होता आणि त्यानंतर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं होतं. काय सांगाल, नेमकं काय प्रकार होता? आता गुन्हा तर घडलेला होता 2 दिवस, तर तुम्ही बघता दवाखान्यात होतो. काल बी गेलतो मी पोलीस स्टेशनला, पण काल त्यांना काही झालं नाही. पण आज बोलून स्वतः पोलीस स्टेशनवरनं फोन आल्यानंतर गेलतो. चांगलं सहकार्य केलेलं आहे पोलिसांना आपल्याला. चांगली केस घेतलेली आहे, गुन्हा चांगला गंभीर दाखल केलेला आहे आणि लवकर न्याय भेटन अशी अपेक्षा आहे मला पोलिसाकडून. आणि भेटणार हे बी माहिती आहे मला. चांगला शोध करणार आहेत आपल्याला, अपेक्षा दिलेली आहे साहेबांना. आणि तपास करून चांगला परिचय करू म्हणले. हॉटेल चालू असताना हल्ला झाला होता. नागरिक म्हणतात की श्रावण त्यामध्ये ग्रॅक नसणार आहे ढवाराला, त्यामुळे हा सगळा स्टंट केलाय. याच्यावर काय तुमची प्रतिक्रिया असणार? टर्न करायला माझे हात नीट राहिलेले नाहीत. आज कायमचा धंदा माझा थोडी सराव महिन्यातच थोडी धंदा बंद झाला म्हणून मला थोडी फरक पडणार होता. वेज चालते ना, सराव महिन्यात वेज बी भरपूर चालणार आहे. आपण वेज थाळी चालू करणारच होतो ना. महिन्याचं काय, सराव महिन्याचं काय असं तसं मी तुम्ही बघू शकता. आपल्या एकादशी, चतुर्थी ह्या दिवशी माझं हॉटेल बंद राहिलेलं आहे. तुम्ही अजून मागचे बघा माझी व्हिडिओ. ह्याच महिन्यात देवाधर्माला मी पूर्ण पाळलेला आहे. ज्या दिवशी आपल्या इथं वारी आली त्या दिवशी मी हॉटेल बंद ठेवून मी स्वतः वाटप केलं त्या दिवशी भरपूर. असं नाही सराव महिन्यात मी थाळी चालूच करणार होतो. टंडबाजीचं काय आहे, टंडबाजीत का हात पाय घालतो माणूस? उद्या जीवच गेला असता तर टंडबाजीत जीव घालतो का कोण? काय माझी प्रकार लेकर घडला होता? उचलून नेलेलं होतं मला इथून. उचलून नेऊन बंदूक लावून, कपडाला बंदूक लावून नेल तर पुरेच्याला ते पुढे नेऊन बुक्क्यानं ह्यानं मारून पुढे नेऊन टाकून सोन्याची चेन घेऊन गेलेत माझी 1 तोळ्याची. तुमच्या फॉलोअर्सना काय आवाहन कराल? वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. काय सध्या नाही. आव्हान एकच असेल की आपण दुसऱ्याच्या म्हणण्यावर बळी पडू नये. कारण की मी टन बिंड काय केलं नव्हतं ना. आपल्याला बंदूक बिंदूकची काय आशा नाही. आपले फॉलोअर्स आहेत तीच माझी मोठी ताकद आहे. माझं गिरायक राजा असेल त्यांची भरपूर ताकद आहे मला. त्याच्यामुळं मला काय नाही, देवाची चांगली कृपा आहे आपल्यावर की मला हाजी तर झालेली आहे. पण असं की जीव हानी झाली असती तर काय खरंच नव्हतं की आज सगळ्यांना मेलेलं दिसलं असतं. पुलावरनं पडत होतं तर त्याच्यामुळं काय नाही. टणबिंड काय नव्हता, खरी घटना घडलेली होती. काय तर टणबिंड नव्हता. या अगोदरही तुम्हाला